आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली आहे। साधारणतः 1 रुपयाची वाढ ही अशी मानली जाते, कारण की पेट्रोलच्या किमतीत 0.86 पैसे तर डिझेलच्या किमतीत 0.83 पैशांची वाढ ही झालेली आहे। आणि साधारणतः मागील 4 दिवसात ही दुसऱ्यांदा वाढ होत आहे आणि 4 रुपयांची वाढ ही मानली जात आहे। चार दिवस आधीच 3 रुपयांनी पेट्रोल डिझेल महागलं होतं, तर आज पुन्हा एकदा 1 रुपयांनी वाढ झाली आहे आणि त्यानुसार 4 रुपयांची वाढ ही नेमकी झाली आहे। सध्या मी मुंबईतील एका पेट्रोल पंपावर आहे। नेमकं या ठिकाणी नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत। काकासाहेब, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली आहे, काय सांगाल? नेमकं काय वाटतं तुम्हाला? 4 रुपयांची वाढ आहे, काय नाही, सरकार भीक मागायला लावणार आहे लोकांना, बाकी काय नाही। हां, आता ज्यावेळेस पेट्रोल 50 रुपये लिटर होतं ते पण तुम्ही बघितलं आणि आज 107 रुपये लिटर आहे ते पण तुम्ही बघत आहात, काय वाटतं नेमकं यावर? काय हो, सगळे चोर आहेत तो राजकारणी, बाकी काय नाही। सगळे राजकारणी चोर आहेत, कोण जनतेसाठी कुठलाही राजकारणी नाही। काय उपाय काय आहे का याच्यावर? उपाय काय, जनतेने उठाव करायचा, बाकी काय, किंवा नोटाला एक मत द्यायचं, नोटा काउंट होते। हां, पण लोक तो विचार करत नाही। सत्ता परिवर्तन शक्य आहे का? आता सत्ता परिवर्तन पैशावरती खेळ आहे सगळा। पैसे कोणाकडे जास्त? पैसे आता काय बीजेपी? नाही, आम्ही सामान्य गिरणी कामगार आहे। हां, बघू शकतो इकडे पेट्रोलचं मीटर देखील आहे। 107.49 पैशांची या ठिकाणी आता सध्याचा रेट हा मुंबईमध्ये सुरू आहे। 3 दिवस आधी जेव्हा पेट्रोल वाढलं होतं तेव्हा 106 रुपये आणि पूर्णांकमध्ये या ठिकाणी किंमत होती। तर अशामध्येच पेट्रोलचे भाव हे आता वाढत आहेत आणि कुठेतरी सामान्य नागरिकांना फटका बसतोय। नागरिक हा देखील विचार करतायत की पुन्हा एकदा पेट्रोलची वाढ होऊ शकते, म्हणून जेवढं पेट्रोल आज आपल्या गाडीमध्ये राहील ते देखील ठेवण्याचं किंवा मग स्टोअर करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे कुठेतरी 1-2 रुपये पुन्हा एकदा पेट्रोल समजा महागलं तर मात्र त्यांना स्वस्त पडेल। अजून देखील या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूया। दादा, 1 रुपयाने पेट्रोल डिझेल आज पुन्हा एकदा वाढलेलं आहे, 4 रुपयांची वाढ 4 दिवसात। बहुत महंगा हो गया, बहुत महंगा हो गया, बहुत महंगा। परवड़ता नहीं है क्या? नहीं पड़ता। तो ऐसे में क्या करने का? अरे कुछ कम करवाए ना, सरकार से गुजारिश होगी। हाँ तभी, सरकारी तो बढ़ा रही है। अरे तो वही कुछ करेगा तभी तो कम होगा। हाँ, बघू शकतो या ठिकाणी सरकारनेच काहीतरी करावं अशा पद्धतीची अपेक्षा आहेत। खरं तर सर्वसामान्य नागरिकांना माहीत नाही आहे की रेट हे का वाढतायत, कशामुळे वाढतायत किंवा काय कारणं आहेत किमती वाढण्यामागे, पण मात्र नागरिकांना अपेक्षा ही सरकारकडनं आहे, केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।